अशा पद्धतीचं ऑडिशनचं पण चालू झालेलं आहे. तर तिथं तुम्ही कमवा तिथे 250 रुपयाच्या ॲपवरती. आणि जर 1250 रुपये जर तिथं भरलेले आहे तर 60 रुपये पर डे तो, आणि इतरांना शेअर केले त्याची पण इन्कम तुम्हाला मिळते. म्हणजे इथून तुम्ही घर बसल्या 3-4 हजार रुपये महिना तो सुद्धा कमवू शकता याच्या माध्यमातून. आता हा झाला ऑडिशनचा उद्देश. त्यानंतर NGOचं सांगतो तुम्हाला काय येतं. फॉर्म बाय उज्ज्वल मॅथनिक कम्युनिकेशन असोसिएट फाउंडेशन फॉर लाईफ. NGOची जेव्हा ओपनिंग झाली तेव्हा 2019 मध्ये 17 नोव्हेंबर ओपनिंग झाली होती. पण NGOची ओपनिंग ऑनलाईनमध्ये तेव्हा नव्हती, ऑफलाईनमध्ये होती. ऑफलाईनमध्ये जेव्हा असते तेव्हा फक्त तेवढ्याच मर्यादित काम असते, पण जेव्हा ऑनलाईनमध्ये जर सर्व गोष्टी जर शेअर जर झाल्या तर पूर्ण भारतभर त्याचं काम होते. आज फक्त जेवढे राज्य आहे तेवढ्या राज्यभर आपलं काम, 26 राज्यात आपलं पूर्ण काम आहे. आज कुठूनही जर तुमचा जर नातेवाईक कुठेही जर असेल तिथून सुद्धा तुम्ही त्याची मेंबरशिप घेऊ शकता. आज सरांचा विषय आणि विजन होतं जे CMD सुनीलदास शर्मा सर आहे, आग्र्याहून बिलवणे, हेड ऑफिस आग्र्याला आहे त्यांचं. आणि आपण मोबाईलवरती सगळं वर्क करू शकतो. त्यांचा विषय आणि विजन येतं की प्रत्येक घरची स्त्री सक्षम असली पाहिजे. प्रत्येक घरच्या पहिले आपण आपली सेफ्टी करू. जेव्हा 2100 रुपये देतो आपण तर आपली सेफ्टी असणं खूप जरुरी आहे. आज NGO मध्ये आपण पैसे टाकलेले आहेत. आज या NGOचे सर्व लिगलाइज डॉक्युमेंट आहे. NSDL, पॅन कार्ड, उद्योग नोंदणी, LTG 12, नीती आयोग. नीती आयोग म्हणजे आयकर विभागाशी कनेक्ट असते. LTG 12 पण आयकर विभागाशी कनेक्ट असते. हे सर्व गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत. त्यानंतर जेव्हा NGOची ओपनिंग झाली होती तेव्हा NGO लिगल आयडेंटिफाईड सर्टिफिकेट मिळालं होतं. म्हणजे 50 करोडच्या टर्नओव्हरची परमिशन मिळाली होती बिझनेस करायसाठी. पण आज NGO पूर्ण टोटली 500 करोडची परमिशन मिळालेली आहे. म्हणजे आज आपला वर्षाला बिझनेस किती होतो? वर्षाला 500 करोडची परमिशन आहे. त्यानंतर लाईफ टाईम मेंबरशिप. लाईफमध्ये फक्त एकदा 2100 रुपये भरावे लागते. त्यानंतर एकही रुपये भरायची गरज नाही आहे. त्यानंतर आहे जीवनदान ग्रुप मेंबरशिपच्या फॅसिलिटीज काय आहे. तुम्ही जेव्हा 2100 रुपये देता ते 2100 रुपये दिल्यानंतर वेलकम लेटरची रिसिप्ट येते. वेलकम लेटरची रिसिप्ट आहे आयकर विभागाच्या माध्यमातून तुमचे डॉक्युमेंट सर्व छानबीन केले जाते. पॅन कार्ड, आधार कार्ड, सर्व नाव एक आहे का. त्याच्यानंतरच हे वेलकम लेटरची रिसिप्ट येते. त्यानंतर लाईफ टाईम मेंबरशिप एकदा. त्यानंतर 50% टॅक्स रेबिट LTG 12 माध्यमातून. जर एखादा गव्हर्नमेंट सर्वंट किंवा बिझनेसमॅन असेल आणि तो जर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल, इन्कम टॅक्सची जर रिटर्नची जर फाईल भरत असेल तर वेलकम लेटरची रिसिप्ट जे आहे ते वेलकम लेटरची रिसिप्ट जर आपण जर इथं जर लावलेली आहे तर आपले 2100 रुपये भरलेले त्यातले 50% अमाऊंट त्याच्या अकाउंटला जमा होते. रुपयामध्ये आपल्या इथे 2100 रुपयामध्ये कूपन अवेलेबल आहे. त्या कूपनच्या माध्यमातून तुम्हाला लागलेल्या गरजेच्या वस्तू त्या सुद्धा इथून तुम्हाला उचलता येतील कूपनच्या माध्यमातून. म्हणजे आपण 2100 रुपये आपले लॉसमध्ये की प्रॉफिटमध्ये. हे खूपच लवकर येणार आहे कारण की ग्लोसरी आपल्याकडे आलेली आहे आणि हे सुविधा केंद्रावरतीच मिळणार आहे. आणि वर्धेची सुविधा केंद्र माझ्याकडेच आहे. त्या सुविधा केंद्रावरती आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, इन्शुरन्स असं प्रत्येक प्रकारचं सगळं त्या सुविधा केंद्रावरती त्यामुळे मिळेल. त्यानंतर आहे जीवनदान सुकन्या योजना. जीवनदान सुकन्या योजनेमध्ये जर एखाद्याच्या घरी जर मुलगी असेल तर तिचं जर रजिस्ट्रेशन जर केलेलं आहे जीवनदान सुकन्या योजनेमध्ये तर ती प्रत्येक महिन्यात 2600 रुपये महिना दर 10 महिने येते. प्रत्येक महिन्यात 2600 रुपये महिना येते दर 10 महिने. पण त्याचा वापर तुम्हाला असा करावा लागते की तिथे एक तरी व्यक्ती मेंबरशिपचा जोडावं लागते. जर 10 महिने जर 2600 रुपये महिना आला म्हणजे 26,000 रुपये तुम्हाला आले आपल्या जर अकाउंटमध्ये आले तर आपण काय म्हणतो माहिती आहे का, ते 26,000 माझ्या घराच्या खर्चात गेले. कोणीही असो, तुम्ही असो, मी असो, पण आपण ते पोरीच्या नावानं बचतही करत नाही. त्यातले 1000 रुपये आपण तिच्या अकाउंटमध्ये टाकत नाही. आपण ते घरात वापरतो. पण या माध्यमातून जर 10 लोक जर तुम्ही जोडलेले आहे तर 10 लोकांचा जर बिझनेस वाढला तर तिच्या वॉलेटमध्ये पैशाची पुन्हा वाढ झाली. म्हणजे इथून पण तिचं इन्कम येणं चालू झालेलं आहे. आज तिच्या लग्नाच्या कामात पडेल किंवा एज्युकेशनच्या कामात पडेल, कोणत्याही तिच्या कामात पडू शकते. पण सुकन्या योजनेमध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन केलं त्याला इमर्जन्सी डोनेशन मिळत नाही. जर इमर्जन्सी डोनेशनमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपत्कालीन ॲक्सिडेंटली कोणता जर क्लेम जर आपल्यावरती झालेला आहे, आता समजा जातेवेळी मलाच काही ॲक्सिडेंट झालेला आहे
तो ॲक्सिडेंटली क्लेम जर असा जर कुठला जर झाला तर तो क्लेम आपला बनत नाही. झालेला आहे आधीचा असला तो नाही, इन्स्टंट जर आधार जर झालेला आहे तर आपल्याला तिथून म्हणजे 1500 रुपयापासून तर 15,000 रुपयाची मदत मिळते. आणि तुमची म्हणजे 1 वर्षाची जर मेंबरशिप आहे तर तुमची रिक्वेस्ट तिथे किती रुपयात लागली ते पाहते आणि तुम्ही दान किती दिलेलं. आज जर 1000 रुपये जर कमवले तर तुम्हाला 100 रुपये तरी दानच्या स्वरूपात द्यावं लागते. चॅरिटी आपल्याला पैसे देत नाही. जे एनजीओचे लोक आपल्यासाठी जुळलेले असते तो प्रत्येक व्यक्ती 10,000 रुपये देते. आज जर मला 1 लाखाची जर गरज पडली, आज 1000 लोक तिथं काम करतात, प्रत्येकाने जर 10,000 रुपये दिले 1 लाखाची मदत मला मिळते. अशा पद्धतीचं दानच्या स्वरूपात म्हणजे इमर्जन्सी डोनेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळते. त्यानंतर आहे यूट्यूब इन्कम प्लॅटफॉर्म. यूट्यूब चॅनल पण आहे आपला स्वतःचा. यूट्यूब चॅनलवरती ॲक्टिव्हिटी, डान्स, सिंगिंग, मॉडेलिंग ह्या अशा काही सर्व वस्तू आहे ते आपण यूट्यूब चॅनलवरती टाकू शकतो. त्या माध्यमातून पण आपल्याला इथं इन्कम मिळते. त्यानंतर आहे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट. गव्हर्नमेंटचे